सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सातपूरच्या ITI सिग्नल जवळील नाईस हॉल परिसरात बियर बार व रेस्टॉरंट असलेल्या ठिकाणी एक हनुमानाचे मंदिर असल्याने संत महंतांनी मंदिर असलेल्या परिसरात दारूच्या दुकानांना परवानगी मिळते कशी असा आरोप उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरत हे रेस्टॉरंट व बार या परिसरातून हटवले जावेत अशी मागणी केली होती। फिनिक्स रेस्टॉरंट अँड बार यांच्या संचालकांनी पत्रकार परिषद घेत हे मंदिर जुलै 2024 मध्ये मूर्ती बसवून स्थापित करण्यात आले आहे। त्यांची MIDC व धर्मदाय आयुक्तांकडे कोणतीही नोंद नसल्याचा आरोप बारच्या संचालकांनी केला आहे। हे मंदिर फक्त आमच्याकडून पैसे उकळण्याच्या हेतूने केल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे। तसेच त्यांनी पत्रकार परिषदेत रेस्टॉरंट आणि बार हे स्थापन 2020 मध्ये झाले असून त्यावेळचे CCTV फुटेज देखील पत्रकार परिषदेत सादर केले आहेत। त्यामध्ये सध्या असलेले मंदिर हे देखील आढळून येत नाही। यावेळी संचालक आकाश कमोत व उमेश पवार यांनी आज दिनांक 11 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेत बोलताना या प्रकरणी अधिक माहिती दिली। मी उमेश भगवंतराव पवार, नाईस मध्ये मी 2020 साली शॉप घेतला। त्यावेळेस तिथं मंदिर नव्हतं, मूर्ती होती। आता 2024 मध्ये जुलैमध्ये ती मूर्ती तिथं ठेवण्यात आलेली आहे। तसं मी सर्व रेकॉर्ड पण आपल्या सर्वांना देत आहे। धर्मदाय आयुक्तांनी पण मला पत्र दिलेलं आहे, त्याच्यामध्ये पण त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तिथं असं मंदिर नाहीये म्हणून। आणि तसंच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी पण मला पत्र दिलेलं आहे की तिथं अशी काही मंदिरची आम्ही परमिशन दिलेली नाही आणि आम्हाला देताही येत नाही। त्याच्यानंतर जो बिल्डिंग प्लॅन आहे, बिल्डिंग प्लॅन मध्ये पण असं कुठेही उल्लेख नाहीये की त्या ठिकाणी मंदिर आहे बुवा म्हणून। आणि 2024 जुलै महिन्याचं हे फुटेज आहे माझ्याकडे की त्या दिवशी पण तिथं कुठलीच मूर्ती नव्हती जी आता ठेवण्यात आलेली आहे। हे हेतू पुरस्कार आपलेच भाऊबंद मला त्रास देण्याच्या कारणाने चालू आहे आणि हे धर्मदाय आयुक्तांच्या इथं पण नोंद नाहीये। परंतु शक्तीपीठाचं असं म्हणणं आहे का या ठिकाणी आमचं मंदिर पहिले होतं? मंदिर नाहीच तिथं, आता फुटेज मध्ये दिसायला पाहिजे ना सर। मग बर फुटेज मध्ये जुलै मध्ये पर्यंतची माझ्याकडे आता फुटेज आहे, त्याच्यामध्ये मंदिर वगैरे असं मूर्ती वगैरे काहीच ठेवलेली नाही। ही आता 2 महिन्यापूर्वी ठेवण्यात आलेली। जेव्हा आमचे एक्साईजचे डिपार्टमेंटचे सर्व अधीक्षक साहेब वगैरे सर्वे करायला आले होते त्यावेळेस पण मूर्ती नव्हती, म्हणूनच मला परमिशन मिळालेली आहे। आज मूर्ती तिथं ठेवण्यात आलेली आहे, म्हणून हे सर्व आपल्याच भाऊबंधांनी सगळं उचललेले कारस्थान। आपले भाऊबंद म्हणजे कोण कोण? त्रास देणारे नाही संकुल असेल त्यांच्याकडून तुम्ही गाळा घेतला ते मी नाही सांगू शकत। मला कोणाचंच नाव इथं मेन्शन करायचं नाही आहे, पण या बिल्डिंग मधले प्रिमायसेस मधलेच मला लोक सगळे त्रास द्यायच्या मागे लागले। मग आपण असा पण आरोप केला होता त्यामध्ये आपल्याला काही पैशाची मागणी पण झाली होती का? मला जेव्हा दुकान सुरू करायचं होतं इथं त्यावेळेस तशी माझ्याकडे डिमांड केली होती, पण मी त्या गोष्टीला विरोध केला होता। मी म्हटलं माझा जर इथं कुठलाच पेपर इलिगली नाहीये तर मी कुठल्याच गोष्टीला बांधलेलं नाही दिला। मनुष्य केव्हा देत असतो जर कुठे काही इलिगली करत असतो, पण अशी कुठलीच गोष्ट माझी इलिगली नाहीये, म्हणून मला तिथं परमिशन मिळालेली। आता आपलं मंदिर वाचवण्यासाठी त्या ठिकाणी आपलं वाईन शॉप वाचवण्यासाठी ते मंदिर उठवणार का? तिथं मंदिर, पहिली गोष्ट तर मंदिर नाहीच, तिथं मूर्ती ठेवली आणि हिच्यापेक्षा मोठी मूर्ती माझ्या घरामध्ये, म्हणून ते माझं घर मंदिर झालं असं नाहीये सर। ती मंदिराची मूर्ती जिथं म्हणताय तुम्ही मूर्ती ठेवलेली आहे ती काढायची की नाही हे मी नाही सांगू शकणार सर, कारण जिन्याच्या खाली हनुमानाची तिने मूर्ती आणून ठेवली आहे हेच मला योग्य पटत नाही, आणि तेही उत्तरमुखी आहे। ते आपणच ठरवायचं, आता आपणच सर्व गोष्टी दिलेल्या आहेत पेपर मध्ये, आपणच ठरवा हे योग्य आहे का योग्य आहे। तुमची काय मागणी? नाही माझी काही मागणी नाही। माझ्याला जे चुकीचं असेल तर मी माझी दुकान बंद करेल, आणि जर रास्त असेल सर्व गोष्टी लिगली तर माझी दुकान सर्वांनी मिळून जसं आपण पेपर मध्ये दिले सगळ्यांनी मिळून परत बातमी देऊन व्यवस्थित चालू करण्यात येईल। तुमची नमस्कार, माझं नाव आकाश कमत। फिनिक्स रेस्टॉरंटची पूर्ण मॅनेजमेंट मीच बघतो, ज्यांच्या नावावर लायसन्स आहे उमेश पवार, ते मालेगावला असल्यामुळे हॉटेलचे पूर्ण देखभाल पण मीच बघतो। काही दिवसांपूर्वी मला असं समजलं की इथं हनुमानाची मूर्ती आणून बसवण्यात आलेली आहे। त्याचं कारण असं होतं की तुमचं दुकान हटवण्यासाठी यांनी हे कट कारस्थान रचलेलं आहे। आम्हाला त्रास देणारे इथलेच काही व्यवस्थापक आहेत, त्याच्यात थोडक्यात एक दिनेश पाटील म्हणून झाले,
अजून एक वैश्य म्हणून लोक आहे. सुरुवातीला जेव्हा आम्ही इथं दुकान टाकणार होतो त्या टायमिंगला त्यांनी आमच्याकडे पैशाची पण मागणी केली होती की तुम्हाला आम्ही सगळं कायदेशीर करून देतो, आम्हाला तुम्ही पैसे द्यावे. पण आम्ही जेव्हा लिगल सगळ्या गोष्टी असताना आम्ही त्यांना पैसे द्यायचं कारण काय, जेव्हा माणूस कुठे चुकतो तेव्हा तो पैसे देतो. त्यानंतर मग त्यांनी अर्ज केले, तुमच्या पेपरला बातमी दिली, नंतर आम्ही सगळी माहिती काढल्यावर असं समजलं की सीसीटीव्ही फुटेज पण आमच्याकडे आहे 7व्या महिन्यातली, पण त्याच्यात पण ते मंदिर दिसून नाही येते. तर महंतांचं म्हणणं असं आहे की 2020 पासून तिथे ते मंदिर आहे, मग ते फुटेज मध्ये दिसायला पाहिजे होतं ना. मग त्यानंतर आम्ही अजून सखोल माहिती घेतल्यावर असं समजलं की धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात आम्ही अर्ज केला, तिथली ती माहिती मागवली, तर त्यांच्या रेकॉर्डमध्ये श्रीराम शक्तीपीठाच्या रेकॉर्डमध्येही कुठे सातपूर नाईस बिल्डिंग मध्ये हनुमान मूर्ती असल्याचं दिसून येत नाहीये. त्याच्या पलीकडे जाऊन त्या संस्थेचा पण 5 वर्ष ऑडिट न झाल्याचा रिपोर्ट पण आमच्याकडे आहे. त्या पाठोपाठ आम्ही MIDC ला पण अर्ज केला होता की तुमच्याकडे कुठे असं रजिस्टर मंदिर असल्याची तुमच्याकडे नोंद आहे का. तर त्यांनी आम्हाला उत्तर असं दिलेलं की आम्ही अशी कुठल्याही प्रकारची MIDC मध्ये कुठल्याही भूखंडावर मंदिर स्थापन करण्यासाठी परमिशन आम्ही देत नाही. आणि हे सगळं पेपर आउट झाल्यानंतर हॉटेलवरती काही लोक अज्ञात लोक पाठवायचे, नाईस मधलेच लोक, की आम्ही तुमचे प्रकरण आता थांबवू. आम्हाला त्यांनी पैशाची डिमांड केली, तर आम्ही त्यांना नकार देऊन टाकला की आम्ही कायदेशीर लढाई लढू इथून पुढं आणि दुकान आहे तिथंच आम्ही चालू ठेवू. आता या संदर्भात तुम्ही पैशाची म्हणताय मागणी हा, केली. हा. या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनला काही तक्रार दिली? नाही, तशी तक्रार नाही दिली. कारण अननोन माणसं येऊन भेटायचे ना आम्हाला. ओळखीतला माणूस असता ठीक आहे, आम्ही समजू शकतोय, तर ते मेसेज द्यायचे की असं असं. सुरुवातीला बोलले ना, नाही संकुलचे 2 अधिकारी तुमच्याकडे सुरुवातीला मग त्यांचं नाव सांगितलं ना, दिनेश पाटील व्यवस्थापक आहे. मग त्या संदर्भात तुम्ही तक्रार दिली? नाही, तेव्हा नव्हती दिली. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही देऊ नाही शकत आहे, कारण आम्ही लिगल, आमचं लायसन लिगल असेल तर होईल, आमची जागा कायद्यात बसत असेल तर होईल, नाहीतर नाही होणार. बिल्डिंग मध्ये वर चालतो आणि खालचा Yes, चालतो, yes. त्याबद्दल काय सांगाल? सगळ्यात महत्वाची माहिती अशी द्यायची आहे की जेव्हा यांनी आमच्याकडे पैशाची मागणी केली तेव्हा आम्ही उत्तर त्यांना असं दिलं की वरती तर ऑलरेडी बार चालू आहे, तो बार तर रात्री 2-2 वाजेपर्यंत धांगड धिंगाड चालतो तिथं. हे इथल्या सगळ्या लोकांना माहिती, त्यांना विरोध नाही करते. आज आम्ही 4 महिने झाले दुकान चालू करून, यांना आमचं इथं दुकान नको आहे म्हणून हे जाणून बुजून सगळ्या गोष्टी ठरवून आणलेल्या यांनी.